आता ब्रेक नंतर बातमी येते सांगलीमधून। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये अर्ज माघारीवरून भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला। भाजप उमेदवार सुनीता वनमाने यांच्या घरावर हल्ला करण्यात आलाय। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या उमेदवारांच्या मुलाने केलाय, तर शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराने आरोप फेटाळले आहे। सागर वनखंडे यांचे कार्यकर्ते होते, गुंड प्रवृत्तीचे। हां, सागर त्यांनी रात्री येऊन कोयता, हे जे तुम्ही बघू शकता, हे कोयत्याची वार आहेत। हे सगळे कोयता व रिव्हॉल्वर, बंदुकीचं धाक दाखवले व माझ्या मागं लागले कोयता घेऊन। मग माझ्या संगतीन जी मुलं होती त्यांनी मला सोबत घेऊन मला इकडं पुढे नेऊन मला सोडले। मग मी त्यांना सापडलो नाही म्हणून गाडीवरती सगळा कोयत्याने वार केले। इथं लेडीज सगळी होती, लोक होती, त्यांना शिव्या देणे असा प्रकार केले आणि मला म्हटले की तू उद्याच्या उद्या काय पण करून अर्ज मागे घ्यायचा। ह्या आरोपामध्ये काही सुद्धा तथ्य नाही असं माझं मत आहे। कारण की जी गुंड वृत्ती ही कुणाची आहे हे सगळं आमच्या जनतेला आणि ह्या भागातील सर्व लोकांना माहिती आहे। हे त्यांच्या जुन्या वैरातून हे जे गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं खापर हे फोडून सहानुभूतीचं वातावरण करायचं या ठिकाणी वनमाने कुटुंबियांकडून प्रयत्न